आणि यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत 100 गाव 100 बातम्यांना। माझ्या विरोधात स्वपक्षातीलच काही लोक अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला। याची माहिती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं। पक्षातील माहिती विरोधकांना कशी मिळते हा महत्त्वाचा विषय असून मुख्यमंत्री याचा तपास करतीलच असं ते म्हटले। आयपीएल सारखी लिलावात विकली गेलेली माणसं यांच्यावर काय बोलणार अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये 205व्या शौर्य दिनानिमित्त भीमसागर उसळलेला पाहायला मिळाला। लाखो भीमसैनिकांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली आणि मात्र सरकारमधील एकही मंत्री अथवा प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने पेशवाईचा वसा आणि वारसा चालवणारे लोक या सरकारमध्ये आहेत अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यातल्या कळस इथल्या मधुकर खर्चे यांच्या ऊसाची पाहणी केली। खर्चे यांनी आपल्या शेतामध्ये ऊस पिकाचं सर्वाधिक उत्पादन घेतलंय। यावेळेला शरद पवारांनी खर्चे यांना एक सल्लाही दिला। पत्रकारांना काही खरं सांगू नका, कारण तुम्ही जे सांगाल ते हे छापतील आणि सरकार तुमच्याकडे अधिक पैसे झाले म्हणून त्यावरती कर लावेल असं म्हणत पवारांनी केंद्र सरकारला टोला लगावलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सोमवारी चंद्रपुरातून मिशन 144 ची सुरुवात करणार आहेत। सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर त्यांची जाहीर सभा होणार आहे। सभेनंतर भाजपच्या लोकसभा टीमशी संवाद साधून ते औरंगाबादसाठी रवाना होतील। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे औरंगाबाद दौऱ्यावर असून ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। या सभेला सुमारे 25,000हून अधिक नागरिक उपस्थित राहतील असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे। ज्या धर्ममार्तंडांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं त्यांचाच वंशजांनी धर्मवीर शब्द प्रचलित केला। मात्र छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच आहेत असं वक्तव्य संभाजी ब्रिगेड संतोष शिंदे यांनी केलंय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असं वादग्रस्त विधान केल्यामुळे राजकीय क्षेत्रात त्यांच्या या वक्तव्याचा निषेध होतोय। त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे विविध मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला। दरम्यान येणारं वर्ष हे भगवामय करण्यासाठी आम्हाला लाभदायक आहे, तर आगामी वर्षात जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही भगवा जोरानं लढणार असल्याचा विश्वास यावेळी गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला। शिंदे सरकारमधल्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे, ते एकमेकांची उणीदुणी काढतायत। अब्दुल सत्तार यांनीही ते सांगितलंय। त्यात पुन्हा कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार सरकारवर आहेच। अशाच प्रकारे या सरकारमधील अस्वस्थता वाढली तर हे सरकार कोसळू शकतं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर केली आहे। आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलेलं आहे। सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा सत्कार बेडगमध्ये पार पडला आणि तेव्हा ते बोलत होते। देशाची आर्थिक व्यवस्था सक्षम करण्याचा संकल्प देशवासियांनी करावा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केलंय। भारत जागतिक पातळीवर आर्थिकदृष्ट्या 5व्या क्रमांकावर आहे। या नव्या वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी आर्थिक व्यवस्था 2ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प करावा असंही त्यांनी म्हटलंय। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर अलिबाग, रेवदंडा अशा पर्यटन स्थळी जातात। पार्टीनंतर मुंबईकरांची पावलं पुन्हा शहरात पडतायत। त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया इथे असलेल्या डोमेस्टिक क्रूज टर्मिनलवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली। मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 32,820 पर्यटकांनी भेट दिलेली आहे। या विक्रमी संख्येमुळे यापूर्वीचा एकाच दिवशी पर्यटक भेटीचा विक्रम मोडून प्राणी संग्रहालयानं एक नवा विक्रम केलाय। रायगडच्या समुद्रकिनारी 31st साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येत पर्यटक गेले होते। नववर्षाच्या स्वागतानंतर पर्यटकांना परतीच्या प्रवासासाठी गाड्या उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत। त्यात एसटी स्टँडवर बस मिळत नाहीत आणि त्यामुळे खासगी बसवाले पर्यटकांची लूट करतायत। पुणे सोलापूर महामार्गावरच्या पाटस टोल नाक्यावर फास्टॅग रीड करण्यासाठी चक्क स्कॅनर मशीन एका लाकडाला लावून तो स्कॅनर वाहनांजवळ घेऊन जात स्कॅन केलं जातंय। त्यामुळे टोल नाक्यावर प्रवाशांचा वेळ वाया जातोय। प्रवाशांना टोल नाक्यावर वेळ लागू नये म्हणून केंद्र सरकारनं फास्टॅगची सुविधा उपलब्ध करून दिली होती, मात्र त्याचा उपयोग टोल नाक्यावर केलाच जात नाहीये। शिर्डीमधील साईबाबा मंदिरात देश-विदेशातील भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। त्यामुळे राज्यातील अनेक भाविकांनी मावळमधील प्रति शिर्डी असलेल्या साई मंदिरात बाबांचं दर्शन घेतलं। साई भक्तांच्या गर्दीनं सोमाटणे फाटा ते शिरगाव पर्यंत 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा दिसून आल्या।
कार्ला इथल्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। भिवंडीतल्या वाडा महामार्गावरील महापोली गावातील कचरा महामार्गाच्या कडेला टाकण्यात येतोय आणि त्यामुळे या मार्गावर कचऱ्याचा ढीग झाला असून याच कचऱ्याला आग लावण्यात येत असल्याने सर्वत्र धूर पसरून प्रदूषणात वाढ होतीये। भिवंडीमध्ये मोबाईल विक्रीमध्ये 89,92,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला। या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भिवंडीत कंपनीकडून घेतलेले 7,50,19,000 रुपये परत न केल्यानं तिघा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या तिघांनी 17 कोटींचा माल घेऊन त्या मोबदल्यात 9 कोटींचा माल परत केल्याचा आरोप आहे। भिवंडीमधल्या माणकोली इथं पतीच्या जाचाला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या केली। या प्रकरणी समाधान महाजन नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे। समाधान महाजन वेळोवेळेला त्याच्या पत्नीकडे पैशांची मागणी करून तिचा छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे चक्क मुलानं आपल्या जन्मदात्या पित्याला पेटवून मारून टाकलं असल्याची घटना घडली। प्रेमासाठी चक्क मुलानं आपल्या बापाला संपवलं। याबाबत पंढरपूर तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत। कल्याणमधल्या नांदिवली इथल्या इलेक्ट्रॉनिक दुकानातील दिवसा ढवळ्या केलेली चोरी चोरट्याला चांगलीच महागात पडली आहे। दुकानात सीसीटीव्ही असल्यामुळे 25 ठिकाणी चोरी केलेल्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। बँक ऑफ बडोदाच्या बोईसर शाखेत स्टोर रूम मधील एक्झॉस्ट फॅनच्या बोगद्यातून प्रवेश करत बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,80,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाच्या शेजारी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। त्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। वाहन चालकांसोबत नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पालिकेकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने ही समस्या दिवसागणिक वाढत चालली आहे। भिवंडी तालुक्यात भात जोडणी पूर्ण झाल्यानंतर शिल्लक पेंढ्याला मोठी मागणी असते। हा पेंढा विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तबेला मालक येत असतात। हा पेंढा विकण्यासाठी शेतकऱ्यांची आता धडपड सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। अचानक पेट घेतल्यानं प्रसंगावधान राखून गाडीतले 4 जण वेळीच बाहेर पडले आणि त्यामुळे जीवितहानी टळली आहे। भरधाव ट्रकच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना चाळीसगावात घडली। चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। दरम्यान ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली शहापूर तालुक्यातील ठुणे येथील विठ्ठल रुक्मिणी यात्रेला सुरुवात झालेली आहे। या यात्रेची जोरदार तयारी सुरू होती। या यात्रेला ठाणे, पालघर, नाशिक, रायगड येथून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला हेटी येथे प्रसिद्ध मामा भाच्याच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। ज्योत प्रज्वलित करून या यात्रेला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी असणारे 2 उंच झाडे मामा भाच्याचे देवस्थान मानले जातात आणि यात मोठं झाड मामा तर छोटं झाड भाचा म्हणून संबोधलं जातं। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथल्या शकुंतला रेल बचाव समितीच्या मंडळांनी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवत रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ केला। शकुंतला रेल्वे मंडळाचा 110वा वाढदिवस आहे आणि शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या 11व्या टप्प्यातल्या जनआंदोलनाला माजी मंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली आहे। तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक द्या असा संदेश देत बीडमध्ये अनोख्या पद्धतीनं नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी तृतीयपंथीयांना साडी चोळी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। 100 गाव 100 बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। त्यांचा असा विश्वास आहे की मानव 108 सांसारिक इच्छा घेऊन जन्माला आलाय, ज्या 108 घंटा वाजवल्यास दूर केल्या जाऊ शकतात। इस्तिक्लाल एव्हेन्यूच्या पादचारी मार्गावरच्या सेंट अँट्युआन कॅथोलिक चर्चमध्ये नवीन वर्षासाठी प्रार्थना केली गेली। राजीनामा देणारे 600 वर्षातले पहिले पोप म्हणून स्मरणात राहणारे जर्मन धर्मशास्त्रज्ञ बेनेडिक्ट यांचं शनिवारी वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानं पोप फ्रान्सिस यांची उत्तराधिकारी म्हणून निवड झालेल्या कॉन्क्लेव्हचा मार्ग मोकळा झालाय। त्यानंतर दोन्ही पोप व्हॅटिकन गार्डन्समध्ये शेजारी शेजारी राहत होते। ही एक अभूतपूर्व व्यवस्था होती। भविष्यातील पोप इमेरिटस यांच्यासाठी स्टेज सेट केला गेला। 95 वर्षीय पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांच्या सन्मानार्थ एका विशेष माससाठी लेटरन बॅसिलिका इथे सेंट जॉन इथे शुक्रवारी शेकडो विश्वासू जमा झाले होते आणि व्हॅटिकन प्रवक्ते
मॅटेओ ब्रुनी यांनी एका निवेदनात म्हटलं की शुक्रवारी दुपारी त्यांच्या खोलीमध्ये होली मासच्या उत्सवामध्ये भाग घेतला. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी कळली. रोमचे कार्डिनल विकर कार्डिनल अँजेलो डी डोनाटिस यांनी लेटरन बॅसिलिकातील सेंट जॉनमध्ये बेनेडिक्ट यांच्यासाठी विशेष मास घेतला आणि मास दरम्यान विश्वासूंपैकी एकानं प्रार्थना वाचली आणि देवाला विनंती केली की त्यांच्या यात्रेच्या या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या उपस्थितीनं त्यांचं सांत्वन करा. पोप एमेरिटस बेनेडिक्ट यांच्या मृत्यूची घोषणा झाल्यानंतर शनिवारी अल्टोएटिंगमधील 3 चर्चेसमधून बेल्स वाजवण्यात आल्या. त्यांच्या पुतळ्याखाली एक जागरण ठेवण्यात आलं होतं आणि तिथे अभ्यागतांनी मेणबत्त्या आणि गुलाब ठेवले. सेंट फिलिप आणि जेम्सच्या कॉलेजिएट चर्चनं माजी पोपच्या स्मरणार्थ सेवा आयोजित केली आणि त्याचवेळी श्राईन ऑफ आवर लेडी आणि द बॅसिलिका ऑफ सेंट ॲनची घंटा वाजवण्यात आली. अल्टोएटिंगच्या बवेरियन शहरातील पाद्री जिथे बेनेडिक्ट व्हर्जिन प्रसिद्ध पुतळ्याला प्रार्थना करण्यासाठी यात्रेकरू म्हणून अनेक वेळा आले होते आणि त्यांनी माजी पोपचे एक नम्र, ज्ञानी आणि अद्वितीय माणूस म्हणून कौतुक केलं. बवेरियातील राज्य सरकारनं शनिवारी आणि बेनेडिक्टच्या अंतिम विधीच्या दिवशी प्रादेशिक सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावरती फडकवण्याचे आदेश दिले. धर्मनिरपेक्ष युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माला पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करणारे जर्मन धर्मशास्त्रज्ञ पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे, परंतु त्यांनी नोकरीचा राजीनामा देणारे 6 वर्षातले पहिले पोप म्हणून ते कायमचे स्मरणात राहतील. शनिवारी त्यांचं निधन झालं. बेनेडिक्ट यांनी 11 फेब्रुवारी 2013 रोजी जगाला आश्चर्यचकित केलं होतं जेव्हा त्यांनी त्यांच्या ठराविक मृदुभाषी लॅटिनमध्ये घोषित केलं होतं की 1.2 अब्ज सशक्त कॅथलिक चर्च ते आता चालवू शकत नाहीत. चर्चच्या शिकवणीतील त्यांचे योगदान जाणून घेण्यासाठी म्युनिकमधील नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांचे पोर्ट्रेट ऑल्टरच्या शेजारी ठेवण्यात आलं होतं. सुरुवातीच्या टिप्पण्यांमध्ये कार्डिनल लेन्वार्ड मार्क्स, म्युनिकचे मुख्य बिशप आणि फ्रीजिंग म्हणाले की हा दिवस संकट वर्षाचा शेवट आहे आणि आज आणखी एक दुःखद बातमी आमच्यासाठी आहे. पोप बेनेडिक्ट यांचं आज सकाळी निधन झालं. 1977 ते 1982 पर्यंत म्युनिकचे आर्च बिशप राहिलेले पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांचे शनिवारी वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी संध्याकाळी म्युनिकच्या कॅथेड्रलमध्ये त्यांच्यासाठी विनंती केली जाणार आहे. पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16वे यांचं निधन झालं आणि बेनेडिक्ट यांचा अनेकदा गैरसमज झाला होता. सहानुभूती नसलेल्या माध्यमांद्वारे त्यांना गॉड्स रॉटवेलर असं टोपण नाव देण्यात आलं होतं. ते खरोखर एक अतिशय गोड आणि अत्यंत हुशार ज्यांनी आपलं जीवन त्यांना प्रिय असलेल्या चर्चची सेवा करण्यासाठी समर्पित केलं. 19 एप्रिल 2005 रोजी चर्चचे 265वे नेता म्हणून निवडून आल्यानंतर जॉन पॉलच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं अशक्य वाटणारं काम ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुरुवात करूया 100 गाव 100 बातम्यांना. भिवंडीतल्या कोपर गावात 31st साजरा करण्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी झाली. दाराची कडी तोडून चोरटे चेतन पाटील यांच्या घरात घुसले. यावेळी घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन त्यांनी पळ काढला. आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. अंबरनाथच्या जांभूळ वसत या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. मात्र खड्ड्यांच्या या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. अखेर नागरिकांनी नाईलाजास्तव इथल्या खड्ड्यांमध्ये विटांचा चुरा टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात आले. 2 दिवसात या वाघानं केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. अखेर वन विभागाच्या टीमनं शर्थीचे प्रयत्न करत या वाघाला पकडले. नवीन वर्षाच्या स्वागताला मोठ्या संख्येनं पर्यटकांनी नाशिकमधल्या कळसुबाई शिखरावर गर्दी केलेली होती. ही गर्दी इतकी जास्त होती की एखादी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत होती. मोठ्या संख्येनं आलेल्या पर्यटकांमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.